बंटी और बबली, डॉली की डोली सारख्या सिनेमात लुटेरी दुल्हन आपण बघितलेली आहे. पण मंगळवेढ्यामध्ये रिअल लाईफमध्ये अशी घटना घडली. मंगळवेढ्यातल्या एका नवरदेवाला थेट गुजरातमधल्या नवरीनं फसवल्याचं प्रकरण समोर आलंय. इतकंच नाही तर जवळपास 2.5 लाख रुपयांची फसवणूक सुद्धा झालेली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये संबंधित नवरीचा याआधीच विवाह झाला होता आणि तिला मुलं सुद्धा होती. तरी सुद्धा तिने दुसऱ्या लग्नाचा घाट घातला आणि या नवरदेवाला फसवलं. ही गुजराती नवरी मुस्लिम समाजाची असून विवाह करताना आपण मराठा समाजातील असल्याचंही तिच्याकडनं सांगितलं गेलं होतं. पोलिसांनी या प्रकरणामध्ये या नवरीसह एका एजंटलाही ताब्यात घेतलंय आणि गुन्हा दाखल केलाय. घराच्या पाठीमागे 4 चाकी गाडी आल्यानंतर ही त्यामध्ये बसली आणि पळून चालली होती. ते आमच्यातल्या एका मुलाने बघितलं घरामागून चाललेलं. मग आम्ही ह्यांचा पाठलाग केला आणि मंगळमध्ये ह्यांना पकडले. बरोबर. मग त्यानंतर काय केलं? पोलिसात घेऊन आला. जरा तिथं आमची धराधरी झाली. नंतर आम्ही 112ला फोन केला. मग 112 आले. मग आम्ही बेगमपूरच्या अलीकडल्या साईडला तिथे पकडलं. मग तिथून आम्ही इथं पोलीस स्टेशनला घेऊन आलो. मूळची राहणारी उदगीरची आहे आणि तिला लग्न करून गुजरातला दिलं होतं. त्यानंतर तिच्याकडून माहिती मिळाली की तिचा नवरा ऍक्सिडेंट मध्ये मरण पावलाय आणि इथं जो मुलगा आहे लग्न केल्याची माहिती जी एजंट आहे तिनं ती त्या मुलाला नवरी मिळवून देतो म्हणून तिच्याकडनं 2,70,000 रुपये घेतलेले. आता कोण कोण अटकेत आहे? यामध्ये एजंट अटक आहे. त्यानंतर त्या मुलीला घेऊन जाण्यासाठी आलेली तिची आई, तिची बहीण आणि तिचा भाऊ एवढे लोक अटक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.